केंद्र सरकारने देशात E20 म्हणजेच 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल वितरण वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। या धोरणासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री असणाऱ्या नितीन गडकरी आग्रही असले तरी सुद्धा सोशल मीडियावर या इंधनाबाबत अनेक दावे आणि शंका उपस्थित केल्या जात आहेत। या पेट्रोलमुळे वाहनांचं इंजिन खराब होतं, मुंग्या किंवा इतर कीटक गाडीकडे आकर्षित होतात आणि वाहनांना विमा संरक्षण मिळत नाही आणि पेट्रोलमध्ये थेट उसाचा रस मिसळला जातो अशा प्रकारच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात। या सर्व दाव्यांवर आता देशातील इथेनॉल उत्पादकांच्या सर्वोच्च संघटनेने सविस्तर स्पष्टीकरण दिले। यामध्ये द इंडियन शुगर अँड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन म्हणजेच इस्माने या सर्व वादावर आता आपली पहिल्यांदाच अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे। या संघटनेने यावर स्पष्ट केलंय देशातलं जे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचं हे केलं जातं तर यामध्ये कुठलाही घाई गडबडीत हा निर्णय घेण्यात आलेला नाहीये। हा उपक्रम शास्त्रीय सगळी जे काही संशोधन आहे, कठोर दर्जा चाचण्या आणि सातत्याने होणाऱ्या देखरेखीच्या आधारेच हा सगळा राबवला जातो। यामध्ये सरकारी इंधन कंपन्या, वाहन निर्मिती कंपन्या, इंधन चाचणी संस्था आणि ऑटोमोटिव्ह क्षेत्रातले जे काही तज्ज्ञ आहेत तर ते पूर्णपणे सहभागी झाले। या सोशल मीडियावर ज्या दावा केला जातो की पेट्रोलमध्ये उसाचा रस थेट मिसळला जातो, यावर सुद्धा त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्यावेळी त्यांनी सांगितलेलं आहे की इथेनॉल निर्मितीसाठी उसाचा रस किंवा उसाची मळी, मका आणि तांदूळ या कच्च्या मालाचा वापर केला जातो। मात्र ही प्रक्रिया इथेच थांबत नाही तर औद्योगिक पातळीवर किण्वन म्हणजेच जे फॉर्मेशन असतं, फर्मेंटेशन आणि त्याचं उध्वपातन केलं जातं आणि त्यानंतर वैज्ञानिक प्रक्रिया केल्या जातात। या सगळ्या प्रक्रिया पार पडल्यानंतर प्युअर इथेनॉल तयार होतं। शेतमाल आणि तयार झालेलं हे इथेनॉल या दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगवेगळ्या स्वरूपाच्या असतात। तयार झालेल्या इथेनॉलमध्ये साखरेचा कोणताही अंश उरत नाही, त्यामुळे साखरेमुळे कीटक आणि मुंग्या या आकर्षित होण्याचा प्रश्न उद्भवत नाही। या उलट जर बघितलं तर उलट पक्ष इथेनॉलच्या विशिष्ट कीटकांना सुद्धा दूर ठेवण्यासाठी मदत करतात असं त्यांनी त्यांच्या स्पष्टीकरणात म्हटलेलं आहे। इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनं अचानक बंद पडतात किंवा इंजिनचं नुकसान होतं, या दाव्यांवर सुद्धा संघटनेने वस्तुस्थिती मांडली आहे। इथेनॉलमुळे वाहनांचं इंजिन खराब होत असल्याचा किंवा वाहने बंद पडत असल्याचा कोणताही वैज्ञानिक किंवा प्रत्यक्ष पुरावा आतापर्यंत समोर आलेला नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे। वाहन उत्पादक कंपन्या, तेल विपणन कंपन्या आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच ARSI यांनी सुद्धा केलेल्या संशोधनानुसार या इंधनाचा वापर वाहनांना कोणताही घातक परिणाम होत नसल्याचं स्पष्ट झालंय। इथेनॉलच्या वापरामुळे वाहनांच्या मायलेजवर अतिशय सूक्ष्म किंवा किंचितही परिणाम होत नाही हे मान्य केलं तरी सुद्धा देशात आपण पाहिलं तर बऱ्याच वाहन चालकांकडून याबाबत प्रश्न जे आहेत तर ते उपस्थित केले जात आहेत। या इंधनामुळे वाहनांमधून होणारे कार्बन उत्सर्जन कमी होऊन प्रदूषण नियंत्रणात आणण्यास मदत होतं, तसंच भारताचा इंधन आयातीवरचा मोठा खर्च यामुळे कमी होतो। याशिवाय स्थानिक पातळीवर इथेनॉलची निर्मिती होत असल्याने शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव मिळून त्यांच्या उत्पादनात सुद्धा वाढ होण्यास मदत होते। सध्या देशात E20 इंधनाचा वापर टप्प्याटप्प्याने वाढवला जात असून या तंत्रज्ञानाबद्दल आता नागरिकांमधील गैरसमज दूर करण्यासाठी सरकार आणि संबंधित संस्थांकडून प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे।